श्रीराम जय राम जय जय राम. नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी. आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतीची बंधने पाळा. परस्त्री माते समान माना. प्रपंचात एक पत्नी व्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठे समान माना. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पना केलेली बरी. परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा ही अत्यंत त्याज्य आहे. परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या. नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आईवडील, बायको, मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनवून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते. परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो. मग ती भाकरी खाता येईल का? खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकी, पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही. प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे, पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म स्वरूप बनवावा. यातच जन्माचे सार्थक आहे. श्रीराम समर्थ. चैतन्यवाणी. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 5. विषय संगती, सहवास आणि तिचा परिणाम. संगती म्हणजे काय? संगती म्हणजे आपण ज्या लोकांमध्ये राहतो, ज्यांच्यासोबत वेळ घालवतो, ज्यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव पडतो. समर्थ सांगतात, संगती माणसाचे जीवन घडवते किंवा बिघडवते. संगतीचे प्रकार. चांगली संगत, वाईट संगती. एक उदाहरण. एक विद्यार्थी चांगल्या मित्रांसोबत राहतो, अभ्यास करतो, शिस्त पाळतो. दुसरा वाईट संगतीत पडतो, वेळ वाया घालवतो, चुकीच्या सवयी लागतात. परिणाम. संगतीनुसार जीवन बदलते. 4. वाईट संगतीचे परिणाम. वाईट सवयी, चुकीचे निर्णय, जीवनाचा मार्ग चुकतो. चांगल्या संगतीचे फायदे. प्रेरणा मिळते, चांगले विचार येतात, साधना वाढते, जीवन सुधारते. संगती कशी निवडावी? समर्थ सांगतात, सद्गुणी लोकांचा सहवास करा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा.
ज्यांच्याकडून काही शिकता येईल त्यांच्यासोबत राहा. संगती आणि मन. संगतीनुसार विचार बदलतात, विचारानुसार कृती बदलते, कृतीनुसार जीवन घडते. साधना आणि संगती. संत संग करा, चांगले ग्रंथ वाचा, सकारात्मक वातावरण ठेवा. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी संत संघाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी लोकांना योग्य संगती निवडायला शिकवले. एक साधा दृष्टांत. दुधात साखर टाकली तर ते गोड होते, पण त्यात मीठ टाकले तर चव बिघडते. तसेच संगतीनुसार जीवनाची चव बदलते. अंतिम सार. समास 10 दशक 5 आपल्याला सांगते, चांगली संगती निवडा, वाईट संगती टाळा, विचार शुद्ध ठेवा आणि साधना वाढवा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, शांत आणि प्रगतशील होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 6. विषय इंद्रिय निग्रह, इंद्रियांवर नियंत्रण आणि स्वसंयम. इंद्रिय निग्रह म्हणजे काय? इंद्रिय निग्रह म्हणजे डोळे, कान, जीभ, त्वचा, नाक या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे. मनाला विषयांच्या मागे धावू न देणे. संयमित जीवन जगणे. समर्थ सांगतात, ज्याने इंद्रिये जिंकली त्याने स्वतःला जिंकले. इंद्रिये कशी भटकतात? चांगले दिसले की डोळे तिकडे धावतात. चविष्ट अन्न दिसले की जीभ आकर्षित होते. गोड बोलणे ऐकून मन गुंतते. ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, पण नियंत्रण नसल्यास ती नुकसानकारक ठरते. एक उदाहरण. एखाद्या व्यक्तीला गोड खाण्याची सवय आहे. तो सतत गोड खातो. परिणाम आरोग्य बिघडते. जर त्याने संयम ठेवला असता तर तो निरोगी राहिला असता. इंद्रियासक्तीचे परिणाम. वाईट सवयी, व्यसन, मनाची अस्थिरता, निर्णय शक्ती कमी होणे. इंद्रिय निग्रह का आवश्यक? मन शांत राहते, आरोग्य चांगले राहते, विचार स्पष्ट होतात, साधना प्रगती करते. इंद्रिय निग्रह कसा साधावा? समर्थ सांगतात, मर्यादा ठेवा, अतिरेक टाळा, विवेक वापरा, आत्मनियंत्रण वाढवा. साधना आणि संयम. ध्यान, नामस्मरण, प्रार्थना या गोष्टींमुळे मन स्थिर होते आणि इंद्रिये नियंत्रित होतात. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी इंद्रिय निग्रहाचे उत्तम उदाहरण दिले. त्यांचे जीवन संयम आणि शिस्तीचे होते. एक साधा दृष्टांत. घोडा वेगवान असतो, पण लगाम नसल्यास तो नियंत्रणाबाहेर जातो. तसेच इंद्रिये नियंत्रणात नसतील तर जीवन भरकटते. अंतिम सार. समास 10 दशक 6 आपल्याला सांगते, इंद्रियांवर नियंत्रण ठेवा, संयमित जीवन जगा, अतिरेक टाळा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य स्थिर, निरोगी आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.